नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की आपल्या शाळेत जर एखादा विद्यार्थी दुसऱ्या शाळेतून आला असेल तर तो आपल्या शाळेत इम्पोर्ट कसा करून घ्यायचा. तर सर्वप्रथम यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत की तो ज्या शाळेतून विद्यार्थी आपल्या शाळेत आलेला आहे त्या शाळेने त्याचं स्टुडंट प्रमोशन पूर्ण केलेलं हवं आहे आणि आपल्या शाळेचे स्टुडंट प्रमोशन 100% पूर्ण हवे, तेव्हाच आपल्याला एखाद्या शाळेतून विद्यार्थी इम्पोर्ट करून घेता येईल. तर सर्वप्रथम विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी आपण काय करायचे, आपल्या ब्राउझरमध्ये क्रोम ब्राउझरमध्ये UDAS+ हे ॲप ही साईट ओपन करून घ्यायची. UDAS+ ही साईट ओपन झाल्यानंतर आपण लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्समध्ये जाऊन आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. फार सोपी प्रोसेस आहे मित्रांनो, 2 मिनटाचं काम आहे विद्यार्थी इम्पोर्ट करण्यासाठी. आपलं राज्य सिलेक्ट केल्यानंतर गो या टॅबवर जायचं आणि यामध्ये स्टुडंट मॉड्यूलवर जायचं आपल्याला. हे पहा, इथे स्टुडंट मॉड्यूल आलं आहे. हे स्टुडंट मॉड्यूलवर लॉग इन करायचं. लॉग इनमध्ये आपल्या शाळेचं UDAS ID, UDAS नंबर टाकायचा ID म्हणून, आपला पासवर्ड टाकायचा आणि कॅप्चा टाकून घ्यायचा. स्टुडंट ID, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून घेतल्यानंतर लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन केल्यानंतर 2025-26 आणि 2024-25 हे दोन आपल्या टॅब दिसतील. तर करंट अकॅडमिक इयर आपलं 2025-26 चालू आहे, म्हणून आपण 24-25 या टॅबवर क्लिक करायचं. इथं आल्यानंतर आपल्या सर्व शाळेची माहिती दिसेल पूर्ण. तर इथं आल्यानंतर काय करायचं, डाव्या बाजूला एक टॅब दिलेली इथं, स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन. ही टॅब ओपन केल्यानंतर त्यामध्ये परत एक सब टॅब आहे, इम्पोर्ट मॉड्यूल म्हणून. ही इम्पोर्ट मॉड्यूलची टॅब आपण ओपन केली की आपल्या उजव्या हाताला इम्पोर्ट स्टुडंट विदिन स्टेट, हे जर आपल्या राज्यातले असतील, तालुक्यातले असतील, जिल्ह्यातले असतील, एखादा विद्यार्थी आपल्याला इम्पोर्ट करायचा असेल तर विदिन स्टेटला करा. जर दुसऱ्या राज्यातून एखादा विद्यार्थी आपल्याकडे आला असेल, आपल्याकडे कामगार लोक येतात कलर द्यायला, फरशी बसवायला, फर्निचर करायला, बांधकाम करायला, त्यांची जर मुलं असतील तर आउटसाईड स्टेटमधून त्याला क्लिक करा. आणि जे मुलं दुसऱ्या शाळेत ड्रॉपबॉक्समध्ये आहेत त्यांची नावे इथे येतात. त्यावेळेस आपण काय करायचं, आपल्याला काय आपल्याकडे जास्तीत जास्त मुलं आपल्या तालुक्यातले, जिल्ह्यातले किंवा राज्यातलेच येत असतात, म्हणून आपण काय करायचं, इम्पोर्ट स्टुडंट विदिन स्टेटवर क्लिक करायचं. इथं गोवर क्लिक केलं की एक टॅब ओपन होते पुढे. इथं यामध्ये दाखवलं आहे बघा, आपल्या महत्त्वाच्या 2च गोष्टी लागतात त्या मुलाच्या, स्टुडंटचा पेन नंबर, पर्सनल एज्युकेशन नंबर आणि त्याची जन्मतारीख. या 2 गोष्टी असल्या की आपल्याला त्या मुलाची माहिती भरता येते. आता त्या मुलाचं त्या शाळेने प्रमोशन केलेलं आहे की नाही हे आपल्याला कसं कळतं, तर इथं बघा, जर त्याचं आपण पेन नंबर, जन्मतारीख टाकली त्या मुलाची, तर तिथं नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट, त्या मुलाचं जर प्रमोशन नसेल तर नॉट एलिजिबल टू इम्पोर्ट दिसतं. आणि ज्यावेळेस त्या शाळेने त्या मुलाचं प्रमोशन केलेलं असेल तर आपल्याला इथं तो मुलाचं नाव इलिजिबल टू इम्पोर्ट दिसेल. आता आपण सोपं काय करायचं आहे, त्या मुलाचा पेन नंबर आणि जन्मतारीख टाकायची. जर आपल्या त्या मुलाचा पेन नंबर माहीत नाही तर काय करायचं, गेट पेन अँड DOB यावर क्लिक करायचं. इथे केल्यानंतर ही टॅब ओपन होते. आपण फक्त त्या मुलाचा आधार नंबर आणि जन्मतारीख, वर्ष टाकायचे. सर्च केले की त्या मुलाचा पेन नंबर आणि डेट ऑफ बर्थ दोन्ही पण येते. हाच पेन नंबर आपण आपल्या स्टुडंट पेन या रकान्यात टाकून द्यायचा. इथे टाकलं की त्या मुलाचा पेन नंबर आपल्याला स्पष्ट दिसतो. त्याची फक्त इथं टाकायचं स्टुडंट पेन नंबर, जन्मतारीख टाकायची आणि गो म्हणायचं. गो म्हटलं की ते आपल्याला काय विचारते, त्या मुलाचा कोणत्या वर्गात प्रवेश द्यायचा आहे. तर आपली त्याची इयत्ता सिलेक्ट करायची, कोणत्या दिवशी आपण त्याला शाळेत घेतला आहे ती इयत्ता सिलेक्ट करायची आणि इम्पोर्ट म्हणायचं. आणि इम्पोर्ट केलं की आपले एक टॅब ओपन होईल आणि ते इम्पोर्ट आपला विद्यार्थी झाला